येवला तालुक्यातील अंदरसूल उंदीरवाडी शिवारात बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण। अंदरसूल उंदीरवाडी शिवारात बिबट्या दिसल्याने नागरिकांनी एकच गर्दी केली। दरम्यान वनविभागाला तात्काळ पाचारण करण्यात आले व ड्रोनद्वारे शोध मोहीम सुरू केली। यावेळी परिसरात पिंजरा लावण्यात आला आहे। अचानक बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। दरम्यान ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने बिबट्याचा बराच शोध घेतला, परंतु बिबट्याला तेथून पळ काढण्यात यश आले। बिबट्या हाती न लागल्याने नागरिकांत व परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे। नागरिकांनी प्रशासनाला एकच मागणी केली की लवकरात लवकर बिबट्याला पकडा व आम्हाला भीतीमुक्त करा। किसन आहे राहणार रुंदोडीचे। त्यानंतर आमच्या शहरीचा मळा आहे। आम्ही सकाळी गावात जाताना तो बिबट्या पाहिलेला आहे। तो बल मोठा आहे, तर त्याच्यानंतर गावातून बरेच लोकांना माहिती झालं। बरेच लोक आता इथे वर इथे लोक पण आलेले, पण या एक दोन पिंजरे काही होणार नाही। याला जाळायचा आधी दोन पिंजरे येतात, बंदोबस्त करावा लागेल, तेव्हा तो बिबट्या सापडेल। मका काय जास्त नाही, 1 बिघावर मका आहे फक्त, त्याच्यात तो लपलेला आहे। दुरून चालून असताना तो मका हालताना सुद्धा दिसते इथं आता। माझं नाव संदीप आबासाहेब देशमुख। मी उंदरवाडी येथील रहिवासी आहे। सकाळी 8 वाजेच्या सुमारास उंदरवाडी बोकटा रोडवर देवीच्या मंदिराजवळ सकाळी बिबट्या मी बघितलेला आहे। तिथं सदर मकाचं क्षेत्र असलं तो तिथं तिने लपलेला आहे। तर अजून पण या वेळेला पण तो तिथंच लपलेला आहे। तिथं आजूबाजूच्या परिसरात संपूर्ण भीतीचं वातावरण आहे। वन विभागाने बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा। इथं आमच्या शेजारी येसगाव कोपरगाव तालुक्यात तिथं 2 घटना घडलेल्या आहे। एक महिला आणि एक छोट्या मुलाला बिबट्याने ठार केलेलं आहे। तर वन विभागाला नम्र विनंती आहे, बिबट्याचा लवकरात लवकर जंत बंद करा। सदर परिसरात भरपूर मोठी लोकवस्ती आहे। आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज 24 तास।